Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study understanding economic development, topic number 3, money and credit, and the last part, self-help group for the poor. So एक चित्र दिसते आपल्यामध्ये, एक अपंग दिसते आपल्याला. डू यू थिंक अ बँक गिव्ह मी अ लोन? आणि तो म्हणतो की मला बँककडून लोन मिळेल का? चला तर पाहूया. सेल्फ हेल्प ग्रुप फॉर द पुअर. सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वयंसहायता गट जे गरिबांसाठी असतात. बचत गट म्हणूया आपण, स्वयं अर्थसहाय्यित गट जो असतो तो. इन अ प्रिव्हियस सेक्शन्स वी हॅव सीन द पुअर हाऊसहोल्ड आर स्टील डिपेंडेंट ऑन द इन्फॉर्मल सोर्सेस ऑफ क्रेडिट. वाय इज इट सो? आणि आपण पाहिलं होतं की जे गरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे कोलॅटरल नसतं, म्हणजेच काही सिक्युरिटी त्यांना देता येत नाही, जसं जमीन असेल, घर असेल, लाईव्ह स्टॉक असेल, आणि म्हणून त्यांना इन्फॉर्मल सोर्सेसवर अवलंबून राहतात. जसे की सावकाराकडून पैसे घ्यावे लागतात, किंवा आपल्या जमिनीचे जे मालक असतात, लेबर म्हणून काम करत असतात, त्या मालकाकडून घ्यावं लागतं, ज्याचा इंटरेस्ट रेट खूप असतो. आणि मग का बरं असं होतं? सो बँक आर नॉट प्रेझेंट एव्हरीवेअर इन रुरल इंडिया. इवन वॅन दे आर प्रेझेंट, गेटिंग अ लोन फ्रॉम इज मच मोर डिफिकल्ट दॅन टेकिंग अ लोन फ्रॉम इन्फॉर्मल सोर्सेस. आणि म्हणून बँकाही ग्रामीण भागात जास्त अस्तित्वात नाहीत. त्याचबरोबर बँकेकडून लोन घ्यायचं म्हणजे खूप साऱ्या प्रक्रियातून जावं लागतं, कोलॅटरल लागतं, आणि म्हणून इन्फॉर्मल सोर्सेसमधून लोन घेणं हे त्याप्रमाणे सोपं आहे. सो ॲज वी सॉ फॉर मेगा, बँक लोन रिक्वायर प्रॉपर डॉक्युमेंट अँड कोलॅटरल. Absence of collateral is one of the major reasons which prevent the poor from getting the bank loan. आणि म्हणून कोलॅटरल नसल्यामुळे, काही सिक्युरिटी नसल्यामुळे, जसं आपण पाहिलं होतं की काय, शेती आहे, घर आहे, गाडी आहे, याच्यावर आपल्याला लोन घेता येतं. पण ते जर नसेल, सिक्युरिटी नसेल, तर लोन घेता येत नाही, आणि म्हणून गरीब लोकांना हे लोन बँकेकडून घेता येत नाही. So informal lender such as money lender, on the other hand, knows the borrower personally and hence are often willing to give a loan without collateral. आणि याच्या विरुद्ध आपण म्हणूया इन्फॉर्मल लेंडरमध्ये जसं सावकार आहे, ज्याला कर्ज पाहिजे, जो बॉरोवर आहे त्याला तो पर्सनली ओळखतो आणि तयार होतो त्याच्याकडे जरी त्याने काही सिक्युरिटी जरी जमा नसेल केली, कोलॅटरल जरी नाही जमा केलं, पेपर जरी नाही दिले, तरी तो त्याला लोन देतो. The borrower can, if necessary, approaches money lender even without repaying their earlier loan. आणि जर अगोदरचं लोन जरी पे केले नसेल तरी ज्याला कर्ज पाहिजे तो पुन्हा कर्ज मागण्यासाठी सावकारकडे जातो. However, the money lender charge very high rate of interest, keep no record of transaction and harass poor borrower. पण असं जरी असलं तरी हा जो मनी लेंडर आहे, सावकार जो आहे, तो मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट, व्याज तो घेत असतो. कोणतंही रेकॉर्ड तो त्याच्या व्यवहाराचा ठेवत नाही, किती पैसे आपल्याला त्या कर्जदाराने आतापर्यंत दिले आहे, आणि ते मोठ्या प्रमाणात छळ जो आहे तो या कर्जदाराचा, बॉरोवरचा हा सावकार हा करत असतो. इन रिसेंट years, people have tried out newer way of providing loan to the poor. The idea is organize rural poor, in a particular women, into a self-help group, SHGs, and pool collect their savings. आणि मग आता आपल्याला या काळामध्ये जे लोक एक नवीन पद्धती लोनची गरिबांसाठी काढलेली आहे, आणि हे जे लोक आहेत, जे गरीब आहेत, जे ग्रामीण भागातले आहेत, आणि स्त्रियांच्या बाबतीत आपण हे पाहायला मिळतं की सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, स्वयं अर्थसहाय्यित गट त्याला म्हणूया, बचत गट वगैरे, जे आपले सेविंग जे आहेत ते पैसे जे आहेत ते एकत्र गोळा करतात. टिपिकली SGF हॅज 50 to 20 मेंबर्स, युजली बिलॉंगिंग टू द नेबरहूड. आणि याच्यामध्ये 15 ते 20 लोक असतात आपल्या शेजारी आसपासचे. वी मेट who met and save regularly, saving per member variety from ₹25 to ₹100 or more depending on the ability of the people to save. आणि मग सेविंग हे सगळे पैसे साचवतात एकत्र येऊन, 15 ते 20 जण, ₹25 ₹100, जसे ज्याची क्षमता असेल त्या पद्धतीने ते पैसे त्या गटाकडे सोपवतात. मेंबर कॅन टेक अ स्मॉल लोन फ्रॉम द ग्रुप इट सेल्फ टू मीट देअर नीड. आणि मग ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस हे जे बचत गटाचे मेंबर आहेत ते त्या गटाकडून लोन घेतात, बचत गटाकडून, ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस. द ग्रुप चार्जेस इंटरेस्ट ऑन दिस लोन, बट दिस इज स्टील लेस दॅन वॉट द मनी लेंडर चार्जेस. आणि बचत गट पण व्याजदर घेतात, पण सावकारापेक्षा कमीच घेतात. आफ्टर इयर्स ऑर टू, इफ द ग्रुप is regular in saving, it become eligible to availing loan
फ्रॉम द बँक. आता हा जो ग्रुप आहे यांनी रेग्युलर असे सेवन करत राहिली तर त्याला नॅशनलाइज ज्या बँकेज आहेत त्या बँकसुद्धा लोन देतात. लोन इज सँक्शन इन द नेम ऑफ ग्रुप अँड इज मीन्ड to credit self-employment opportunity for the member. For instance, small loans are provided the member for releasing mortgaged land, for meeting working capital needs, buying seed, fertilizers, raw material like bamboos and cloth, for housing material, for acquiring assets like sewing machine, handloom, cattle, etc. आणि मग बँकेने असे लोन जर दिले तर मग त्या बचत गटाला बचत गट त्यांचे जे सदस्य आहेत त्यांना ते लोन देतात. आणि मग हे जे लोन आहेत त्यांचे जे काही लोन आहेत ते त्यांची जी गहाण ठेवलेली जमीन आहे ते सोडवण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची जी काही कार्यशील पैशाची गरज जी आहे ती भागवण्यासाठी. कार्यशील पैसे म्हणजे वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, सध्या गरज आहे पैशाची, अत्यंत गरज आहे दैनंदिन गरजा भागवण्याची. उदाहरणार्थ मला शेतीसाठी बियाणे खरेदी करायचे आहेत किंवा मग मला खते घ्यायचे आहेत, काही कच्चा माल घ्यायचा आहे, बांबू घ्यायचा आहे, कपडे घ्यायचे आहेत. हे सगळे वर्किंग कॅपिटल या सगळ्या गरजा भागवण्यासाठी लागणार आहे. कॅपिटल म्हणजे भांडवल, पैसा. आणि मग काही जे लोन आहे या बचत गटाकडून, जसं आपल्याला हाऊसिंग घराचं काही काम करायचं आहे, त्याचबरोबर सेविंग मशीन घ्यायचं आहे किंवा शिवण्यासाठी हँडलूम घ्यायचं आहे, कॅटल जनावरं घ्यायची आहेत, यासाठी कर्ज हे बचत गट देतो, कारण त्यांना बँकेकडून लोन मिळतं कंटिन्यूस जर अशी सेविंग करत राहिलं तर. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट डिसिजन्स रिगार्डिंग द सेविंग अँड द लोन ॲक्टिव्हिटीज आर टेकन बाय द ग्रुप मेंबर. आणि म्हणून हे लोनचे जे काही डिसिजन आहेत किंवा सेविंग किंवा कोणाला लोन द्यायचं हे जे ग्रुप मेंबर डिसाईड करतात. द ग्रुप डिसाइड्स ॲज अ रिगार्ड द लोन. हा बचत गट महिलांचा दिसतोय, हे एकत्र बसतात, सेविंग करतात, बरोबर आहे. regard to be granted for the purpose, amount, interest be charged. आणि मग हे जे लोक आहेत हे एकत्र येतात आणि हा जो बचत गट आहे तो डिसाईड करतो की किती लोन द्यायचं आहे, काय लोन कशासाठी पाहिजे आहे, काय उद्देश आहे, किती इंटरेस्ट चार्ज करायचा, तर त्याने ते पैसे कसे परत करायचे, रिपेमेंट शेड्यूल ऑल्सो एक्सेट्रा. अँड इट इज ग्रुप विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिपेमेंट लोन. आणि ग्रुप बचत गटाचीच जबाबदारी आहे ती जर लोन त्या मेंबरने दिलं नाही तर ते रिपेमेंट करण्याची जबाबदारी कोणाची आहे, त्या मेंबरची नसून त्या सर्व बचत गटाची असेल. एनी केस ऑफ द नॉन रिपेमेंट ऑफ द लोन बाय एनी वन मेंबर इज फॉलोवर्ड अप सिरियसली बाय अदर मेंबर इन द ग्रुप. आता एखाद्याने लोन घेतलं, त्याने ते परत करण्यासाठी सर्वांची ती जबाबदारी आहे गटातली की त्याने ते लोन परत करण्यासाठी त्याचा त्या मेंबरला आहे त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. सो बिकॉज ऑफ दिस फीचर बँक आर विलिंग टू लेंड टू द पुअर विमेन when organized in SHGs even though they have no collateral as such. आणि म्हणून संपूर्ण ती गटाची जबाबदारी असल्यामुळे बँक पण अशा बचत गटाला लोन देतं जरी त्यांच्याकडे कोलॅटरल नसलं तरी. Thus the SHGs help borrowers overcome the problem lack of collateral. आणि म्हणून जसं गरिबांना आपण पाहिलं होतं की बँक आणि कोऑपरेटिव्ह मोठ्या प्रमाणात लोन देत नाहीत आणि म्हणून ते सावकाराच्या जाळ्यात अडकतात, तर इथे बचत गटाला जरी त्यांच्याकडे काही कोलॅटरल नसेल, सिक्युरिटी नसेल किंवा आपण म्हणूया तारण नसेल, तरी त्यांना बँक्स या लोन देतात. दे कॅन गेट टाइमली लोन फॉर द व्हरायटी ऑफ पर्पज अँड ॲट द रिजनेबल इंटरेस्ट रेट. आणि मग वेगवेगळ्या कारणासाठी हे लोन बचत गटाकडून मिळतं, त्याचा इंटरेस्ट रेट पण योग्य असतो. Moreover, self-help groups are the building blocks organization of the rural poor. Not only does it help women to become financially self-reliant, the regular meeting of the group provide a platform to discuss and act on a variety of social issues such as health, nutrition, domestic violence, etc. बरं, हा जो ग्रुप आहे हा फक्त स्त्रियांचाच नाही, ग्रामीण भागात ही संघटना मोठ्या प्रमाणात काम करतात. त्या एकत्र येतात, एकत्र बसतात, डिस्कस करतात, वेगवेगळे सामाजिक जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्यावरही चर्चा करतात. मग तो आरोग्याविषयी असेल, आहाराविषयी असेल, त्याचबरोबर घरगुती जे काही भांडणं होतात किंवा अत्याचार होतात याविषयी ते डिस्कस करतात. तर हा सेल्फ हेल्प ग्रुप आहे, आता आपण पाहिला. ग्रामीण
Bank of Bangladesh. Grameen Bank of Bangladesh is one of the highest success stories, reaching to the poor, meet their credit need at reasonable rate. Started in 1970s as a small project, Grameen Bank in 2018 had over 9 million members in about 18,600 villages spread across Bangladesh. Almost all of the borrowers are women and belonging to the poorest section of the society. These borrowers have proved that not only are poor women reliable borrower, but they can start and run a variety of small income generating activities successfully. आणि म्हणून आपण एक बांगलादेशचं उदाहरण आहे जिथे ग्रामीण बँक जी 2018मध्ये साली चालू झाली होती, त्यांनी एक स्मॉल प्रोजेक्ट केला होता. जवळपास त्याचे 81,600 गावामध्ये ही जी बँक आहे त्याच्यामध्ये स्त्रिया सदस्य आहेत. आणि मग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया ज्या आहेत त्या याचं कर्ज जे सदस्य आहेत त्यांची सेविंग करतात, कर्ज घेतात आणि अतिशय चांगला प्रयोग हा बांगलादेशमध्ये यशस्वी झालेला आहे. सो ह्या चॅप्टरमध्ये आपण ज्या काही घटना पाहिल्या त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर मॉडर्न फॉर्म्स ऑफ मनी आपण पाहिलं, हाऊ दे लिंक्ड इन द बँकिंग सिस्टीम, देन हाऊ डिपॉझिटर्स keep their money on the bank and the side of borrower take a loan from the bankers. हेही आपण पाहिलं. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, क्रेडिट, what are the terms of credit that we have discussed, then there are various sources of credit, formal and informal sources of credit, and last we have discussed about the self-help groups for women or the poor rural household. That's all from my side. Thank you very much for watching this video.